वेलकम फ्रेंड्स. सध्या मटाराचा खूप छान सीझन आहे, त्यामुळे मी ही मटाराचे वडे किंवा कटलेटची रेसिपी शेअर करते आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे, तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर यासाठी मी 1 कप मटाराचे दाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत. आता हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्यायचं आहे. तर इथे आलं, लसूण आणि मिरची आता मी मटारासोबत वाटते आणि त्याचबरोबर मी थोडेसे धणे घातलेले आहेत. इथे हे मटार पाणी न घालता वाटायचे आहेत आणि मटार जरा भरड ठेवायचे आहेत, अतिशय बारीक करायचे नाहीयेत. तर हे वाटलेले मटार अशा पद्धतीने दिसत आहेत, ते आता साईडला ठेवूया. इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप तांदूळाचं पीठ घातलेलं आहे. आता यामध्ये घालूया तीळ, थोडेसे जिरे, गरम मसाला, काळी मिरी पावडर, चिली फ्लेक्स, बारीक केलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, चवीप्रमाणे मीठ. आता यामध्ये हे मटाराची जी पेस्ट केलेली आहे ती घालून घेऊया. तर आता इथे मी थोडीशी हळद घालते आहे आणि आता यामध्ये मी थोडा चाट मसाला घालते. इथे कोथिंबीर असेल तुमच्याकडे तर जरूर वापरा, मी इथे वापरली नाहीये. आता हे सर्व जिन्नस एकत्र करायचे आहेत आणि लागेल तसा पाण्याचा वापर करायचा आहे. तर आता इथे मी थोडंसं पाणी घालून हे पीठ एकसारखं करून घेते. हे मटाराचे वडे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी फक्त तांदूळाचं पीठ वापरून बनवले तरी पण छान बनतात, पण इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तर आता हे पीठ भिजवून तयार झालेलं आहे. थोडंसं घट्टसरच मी ठेवलेलं आहे. वरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता थोडंसं मळून मी 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून देते. आता 10 मिनिटांनंतर वडे थापून बनवायचे आहेत, त्यासाठी मी दोन्ही हाताला तेल लावून घेते आणि आता इथे भिजवलेल्या मिश्रणाचा एक गोळा मी हातावरती घेऊन गोलाकार देऊन तो प्रेस करून घेते आहे. तर अशा प्रकारे आता हा वडा थापून तयार झालेला आहे. आता याच पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे बनवून घेते. इथे हे पीठ जे आपण भिजवलेलं आहे ते जास्त वेळ ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि ते खूप पातळ होतं आणि मग वडे थापायला जमत नाही. त्यामुळे पीठ भिजवल्यानंतर लगेचच वडे बनवायला घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आता सगळे वडे तयार आहेत. तर आता हे वडे तळण्यासाठी मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तर इथे आता एक एक वडा किंवा कटलेट जे आहेत ते तेलात सोडते आहे. तेलात सोडल्यानंतर 3 ते 4 मिनिटांनंतर ते पलटून घ्यायचे आहेत आणि चांगले ब्राऊन रंगावर येईपर्यंत दोन्ही बाजूंनी तळायचे आहेत. तर इथे आता हे मी दुसऱ्या बाजूने पलटून घेते. हे वडे हाय टू मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत. लो फ्लेमवरती जर तळले तर तेल जास्त अब्सॉर्ब होते, म्हणून शक्यतो हाय फ्लेमवर तळायचे आहे. तर अशा प्रकारे मस्त ब्राऊन रंगावरती पहिली वड्यांची बॅच तयार झालेली आहे. आता मी ती काढून घेते. वा वा, काय सुंदर दिसत आहेत. आता याचप्रमाणे मी दुसरी बॅच तळायला घेते. आता हे दुसऱ्या बाजूने मी पलटून घेते, म्हणजे दोन्ही बाजूंनी चांगले तळले जातील. आता या रेसिपीला वडे म्हणूया की कटलेट म्हणूया, याबद्दल मी पण संभ्रमित झाले आहे. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा.
तर अशा प्रकारे हे कटलेट किंवा वडे जे आहेत ते अतिशय सोपे आहेत. तुम्ही कधीही करू शकता. मुलाच्या टिफिनला पण देता येतील किंवा नाश्त्याला बनवता येतील. तर फ्रेंड्स, आता हे सगळे वडे तयार झालेले आहेत, ते मी काढून घेते. हा अतिशय खुसखुशीत आणि मस्त वडे तयार झालेले आहेत. तर आता हे सर्व केले आहेत मी टमॅटो सॉस बरोबर. इथे बघा असे कुरकुरीत अतिशय मस्त झालेले आहेत. तर असा हा मोडून पाहिल्यानंतर आतमध्ये मऊसर आणि बाहेर कुरकुरीत अतिशय मस्त लागतो. तर फ्रेंड्स, ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा.